तर आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त किंवा रक्षाबंधन विशेष ही अगदी झटपट तयार होणारी मस्त अशी दाटसर रबडीदार ओल्या नारळाची खीर कशी बनवायची हे बघतोय। या दिवशी ताटामध्ये जर का एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर ही खीर अतिशय बेस्ट आहे, कारण अगदी घरगुती साहित्यामध्ये झटपट बनून तयार होते, फारसा वेळ लागत नाही। तर ती कशी बनवायची ते बघूयात। तर आज आपण अर्धा लिटर दुधाच्या प्रमाणामध्ये खीर बनवतोय। त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध मंद गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे। इथे मी हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे, थोडंसं घट्टसर असतं आणि खीर दाटसर व्हावी याकरता इथे मी म्हशीच्या दुधाचा वापर केलेला आहे। याऐवजी तुम्ही गाईचं दूध वापरलं तरी सुद्धा चालेल। दूध मंद गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे इथे मी गॅसवर जाड तळाची कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे इतकं साजूक तूप घालायचंय। तर हे बघा, इथे मी घट्टसर हे साजूक तूप घेतलेलं आहे। तूप हलकसं गरम झालं की मग आपल्याला यामध्ये पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने मोजून 2 चमचे इतका बारीक रवा यामध्ये घालायचा आहे। आता गॅस मंदच ठेवलेला आहे। मंद गॅसवरती थोडंसं याला तुपामध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि लगेचच आपल्याला यामध्ये ड्रायफ्रुट्सचे काप घालायचे। तर इथे मी काजू, बदाम, पिस्ता आणि थोडेसे चारोळे घेतलेले आहेत। याला सुद्धा आपल्याला रव्यासोबत लगेचच परतून घ्यायचंय, कारण रवा आणि ड्रायफ्रुट्सचे काप परतायला सारखाच वेळ लागतो। मंद गॅसवरती याला आपल्याला 1 मिनिट भरासाठी छान असं परतून घ्यायचंय। या दोन्ही जिन्नस मस्त अशा खरपूस भाजल्या गेल्या की मग आपल्याला यामध्ये घालायचा आहे ओला नारळाचा किस। या इथे मी अर्धा कप इतका ओला नारळाचा चव घेतलेला आहे। ओल्या नारळाचे तुकडे करून घेतले, त्याच्या पाठीचा काळसर भाग काढून घेतला आणि त्यानंतर याला मिक्सरवर फिरवून घेतलेला आहे। आता हा ओल्या नारळाचा किस किंवा चव आपल्याला यामध्ये घालून थोडासा परतून घ्यायचा। तर हे बघा, 1 मिनिट भरासाठी हे सगळं मी छान असं पुन्हा एकदा परतून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता घेतलेले सगळे जिन्नस तुपावरती छान असे खरपूस खमंग परतून घेतलेले आहेत। हे चांगलं परतून झालं की आपण दुसरीकडे दूध सुद्धा गरम करायला ठेवलं होतं। आता ते दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे। तर दूध घालत असताना गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे। तर एका हाताने दूध आपल्याला या मिश्रणात घालायचं आणि दुसऱ्या हाताने हे मिक्स करत राहायचंय, म्हणजे मग रव्याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत। आता मोठ्या गॅसवरती 2 ते 3 मिनिटांसाठी याला आपल्याला तळापासून हलवून घेत चांगलं शिजवून घ्यायचंय। जसजसं आपण याला शिजवत जाऊ तसं याला घट्टसरपणा येतो आणि हे दाटसर सुद्धा होत जातं। 2 ते 3 मिनिटं मोठ्या गॅसवरती या मिश्रणाला मी चांगलं शिजवून घेतलं। आता गॅस मंद करायचा आणि यामध्ये घालायचे 2 चमचे इतकी मिल्क पावडर। मिल्क पावडर घातल्यामुळे खीर चवीला तर चांगली लागतेच, त्याचबरोबर खीरीला पटकन दाटसरपणा सुद्धा येतो। तर मिल्क पावडर घालायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिल्क पावडरच्या यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित मिल्क पावडर आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर हे बघा, मिल्क पावडर यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। तर सुरुवातीपेक्षा याचा थोडासा रंग बदललेला आहे आणि त्याचबरोबर खीर सुद्धा थोडीशी दाटसर झालेली आहे। तर हे बघा, सुरुवातीपासून आतापर्यंत 4 ते 5 मिनिटं झालेली आहे। खीरला मी तळापासून हलवत छान असं शिजून घेतलेलं आहे आणि खीर सुद्धा घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर खीरीला छान दाटसरपणा यायला लागलेला आहे। आता यानंतर मी यामध्ये घालणार आहे साखर। तर इथे मी पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्याने मोजून 5 चमचे इतकी साखर घेतलेली आहे। साखर यामध्ये घातली, त्याचबरोबर थोडीशी साखरयुक्त विलायची पावडर सुद्धा मी यामध्ये घातलेली आहे। आता हे सगळं आपल्याला खीरमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचंय। खीरमध्ये आपण साखर घातली, साखर घातल्यानंतर याला पूर्णपणे आपल्याला खीरमध्ये विरघळून घ्यायचंय। त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता कढईच्या कडेने साय जमा व्हायला लागलेली आहे। तर ही कडेने तयार होणारी जमा होणारी साय आपल्याला खीरमध्ये मिक्स करत राहायचंय आणि तळापासून याला हलवून घ्यायचंय, म्हणजे मग खीर कढईच्या बुडाशी किंवा तळाशी चिकटणार नाही। तर तुम्ही इथे बघू शकता खीरीला छान दाटसरपणा यायला सुरुवात झाली। तर याला आपण जसजसं शिजवत जाऊ ना तसतशी खीर घट्टसर होत जाते, याला छान दाटसरपणा येतो। आपण यामध्ये रवा घातलेला आहे। रवा घातल्यामुळे खीर पटकन घट्टसर होते, छान दाटसर होते, रबडीदार बनून तयार होते। आता खीर आपल्याला यापेक्षा जास्त शिजवायची नाहीये, कारण खीर पूर्णपणे थंड झाली की ही घट्टसर होते। यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे खीरला छान दाटसरपणा येतो, त्यामुळे या स्टेजला मी गॅस बंद करणार आहे। तर आता खीर आपली छान शिजून झालेली आहे। खीरीमध्ये सगळे फ्लेवर मस्त उतरलेले आहेत। आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे। तर अशा रीतीने अगदी घरगुती साहित्यामध्ये अवघ्या 10 ते 15 मिनिटात ही मस्त अशी दाटसर रबडीदार खीर बनून तयार होते। आता याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊ।
तर ही ओल्या नारळाची खीर थंड झाल्यानंतर तुम्ही याला पुरी सोबत खाऊ शकता, चपाती सोबत खाऊ शकता किंवा नुसती खायला सुद्धा खूप छान लागते। त्यामुळे येत्या रक्षाबंधनला किंवा नारळी पौर्णिमेला ही झटपट तयार होणारी ओल्या नारळाची खीर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। आजची ही साधी सोपी ओल्या नारळाच्या खीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला जर का तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।